झी 24 तास एक पाऊल पुढे। वेलकम बॅक। कधीतरी निवांत बसावंसं प्रत्येकाला वाटतं। रोजच्या कामाच्या रहाटगाड्यातून निवांतपणे वेळ काढत आपली आवड छंद प्रत्येकाला जोपावेसे वाटतात आणि नेमकं हेच मांडलंय अभिनेता पंकज विष्णूनं आपल्या निवांत या पुस्तकातून। नुकतंच या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं। पाहूया त्याचाच हा रिपोर्ट। मराठी हिंदी सिनेमा रंगभूमी आणि मालिकांमधून आपला वेगळा ठसा उमटवणारा अभिनेता पंकज विष्णू हा मात्र आता लेखक म्हणूनही पंकज विष्णू आपली नव्यानं ओळख निर्माण करतोय। त्याच्या निवांत या पुस्तकाचं प्रकाशन नुकतंच पार पडलं। साहित्य रंगभूमी आणि सिनेमा या विविध क्षेत्रांमधले कलाकार त्यांना मिळालेल्या निवांत क्षणी काय करतात, आपले छंद आवड कशी जोपासतात हे सारं काही निवांत या पुस्तकात मांडण्यात आलंय। या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी साहित्य आणि सिने क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती। मुळात निवांत हा विषय सगळ्यांचा जिव्हाळ्याचा आहे आणि व्हेन इट कम्स टू सेलिब्रिटीज बद्दल आपल्या सगळ्यांचाच सामान्य माणसामध्ये खूप कुतूहल असतं की पडद्यावर दिसतात, पण पडद्याच्या मागे ते नेमकी काय कसे आहेत, कसे वागतात, कसे आपला निवांत वेळ घालवतात, काय हॉबीज त्यांच्या आहेत, काय ॲक्टिव्हिटीज आहेत। तर ह्या सगळ्यांचं उत्तर म्हणजे निवांत। त्यांनी खरंच एक खूप छान लिहिलंय पुस्तक, कारण त्याची जी एक ऑब्झर्वेशन करायची जी शैली आहे किंवा लिहिता लिहिता जे काही आजूबाजूला घडत होतं ते इतक्या सरळ सोटपणे त्यांनी त्या प्रत्येक लेखामध्ये लिहिलंय ना, आणि ते इतके ॲव्हरेज छोटेसे आहेत की ते एकदम अकृत्रिम आहेत। त्याच्यात कुठेही कृत्रिमपणा नाहीये त्या लेखकांना, आणि ती ह्या पुस्तकाची खूप मोठी स्ट्रेंथ आहे असं मला वाटतं। विशेष म्हणजे यावेळी निवेदिता सराफनी पुस्तकातल्या एका लेखाचं वाचनही केलं। मध्यंतरिका मालिकेच्या शूटिंगच्या निमित्ताने अष्टविनायक दर्शनाचा योग आला। बऱ्याच वर्षांपासून जाण्याचं म्हणत होतं, पण बोलावा आल्याशिवाय योग जुळून येत नाही हेच खरं। या मालिकेत महान गणेश भक्त मोरया गोसावी यांची भूमिका मी करत असल्यामुळे प्रत्यक्ष मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन गणेशाचं दर्शन घेता आलं। गणेशाची विविध रूपं पाहून खरंच मन प्रसन्न झालं। गणपती हा कलांचा अधिपती असल्यामुळे कलाकाराचं त्याच्याशी खूप जवळचं नातं आहे। आजपासून जगभरात गणेशाचा उत्सव साजरा होत आहे। सगळ्यात मोठा सेलिब्रिटी असलेल्या या गणराजाशीच आज गप्पा मारायला बसावं असं मनात आलं। निवांतसाठी बाप्पाशी संपर्क साधला तेव्हा ते आरतीमध्ये बिझी होते, पण दुपारच्या निवांत वेळेत आमचं भेटायचं ठरलं। बाप्पा चक्क चेहऱ्यावरती मास्क लावून अवतीर्ण झाले होते। मला आश्चर्य वाटलं। माझ्या मनातलं ओळखून ते म्हणाले, अरे दिवस खराब आले, आम्हालाही काळजी घ्यावी लागते। हे 10 दिवस चांगले पार पाडले म्हणजे मिळवलं। मी माझ्यासाठी कोल्ड कॉफीची आणि बाप्पा दूध पितात म्हणून दुधाची ऑर्डर देऊन टाकली। त्यावर मला थांबत बाप्पा म्हणाले, कोण म्हणता मी फक्त दूध पितो, काळाबरोबर बदलायला हवं, मलाही कोल्ड कॉफी चालेल। बाप्पांचं म्हणणं बरोबर होतं। काळानुसार अनेक गोष्टी आता बदलल्या आहेत। आता गणेशोत्सवाचं स्वरूपच घ्या ना। टिळकांनी एका वेगळ्या उद्देशानं सुरू केलेला हा उत्सव कालांतराने बदललाच की। बाप्पा म्हणाले, तुम्ही माझं जे काही कमर्शियलायझेशन केलंय त्याला तोड नाही। रिसेशनच्या काळातही अनेक मंडळांमध्ये जास्तीत जास्त खर्च करण्यासाठी चढाओढ चालू आहे। धूम मचाले धूम चालीवर केलेलं धूप लावा धूप हे भक्तिगीत ऐकून तुमच्या क्रिएटिव्हिटीला खरोखरच दाद द्यावीशी वाटते। मग विचार कसला करताय? जेव्हा तुम्हालाही निवांत वेळ मिळेल तेव्हा पंकज विष्णूचा हा निवांत अनुभवायला काहीच हरकत नाही। झी 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।